माझं म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे हे तपासून पाहावी आणि जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काही ब्रह्मदेव नाही ते सुद्धा या गुन्ह्यामध्ये येतील। राजीनाम्याची मागणी करता का थेट तुम्ही तोपर्यंत कारण दबाव होतोय राजीनामा सरकारमध्ये काही लोक म्हणतायत की नैतिकतेचा आधार घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा। मी स्पष्टपणे सांगतो नैतिकतेची आणि धनंजय मुंडे यांची गाठच राहिलेली नाही, त्याच्यामुळे नैतिकतेचा वगैरे राजीनामा द्यायचा काही संबंध येत नाही। याला अजितदादांना माझी विनंती आहे की दादा तुमच्याकडं महाराष्ट्र भविष्यातला एक चांगला नेता म्हणून पाहतोय, तुम्ही ह्या लोकांचं फारसं काय ऐकू नका, हे चुकीचे लोक आहे। आणि मी म्हणलंय की बारामतीचे 1500 लोक 1500 गावात पाठवा, जर रिपोर्ट तुम्हाला चांगला आला तर त्यांना ठेवा, रिपोर्ट बॅड आला ते कसे वागतात इतर लोकांशी सगळ्याच याचा रिपोर्ट घ्यावा आणि अजितदादांनी मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात, मुख्यमंत्री हा निर्णय घेऊ शकतात, अजित पवार निर्णय घेत नाहीत म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांवरती मित्रपक्षाचा दबाव आहे? नाही अजितदादा यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी कशात काय कमी ठेवलंय, जेवढ्या मागण्या मी केल्यात त्या सगळ्या मंजूर केल्या। मुख्यमंत्र्यांनी मोका लावा मागणी केली, मोका लावण्याचं कबूल केलं, SIT कबूल केली, दिली 10 लाख रुपयाची मदत। आजपर्यंत कुठल्याही मर्डर प्रकरणामध्ये 10 लाख, पण हे युनिक मर्डर आहे ना, हा अतिशय वेगळा, अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवी निष्ठुर काय काय शब्द देता येते तुमच्याकडं शब्दकोशात। माझी माय मराठी अमृतातेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वर म्हणाले होते। त्या शब्दकोशातले जे जे शब्द आठवतात ते शब्द तुम्ही या निष्ठुर हत्येला लावू शकता। इतकी भयानक ही हत्या त्यांनी केलेली आहे, म्हणून त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं माझं। सोबत तुम्ही अनेक वेळा काम केलेलं आहे, दादा असं करणार नाही असं तुम्ही म्हणता। मी स्पष्ट बोललो, रिपीट काय बोलणार त्याच्यावर दादा आता बोललो ना मी, आता परत रिपीट ते बोलणं बरोबर नाही, नवीन प्रश्न विचारा। असं काय होणार नाही, प्रश्न ऐका, वाद व्हायला 4-5 आमदारावर सरकार नाही रे बाबा, वाद होत नाही, काय नाही वाद होत नाही। काही लोकांना हे बोलायला लावतायत अमुक टमुक चाललंय। मात्र राष्ट्रवादीचेच नेते थेट गृह खात्यावरतीच आक्षेप घेतात की गृह खातं आमचं निष्कलंक माणूस आहे। आमचं गृह खातं नरड्यापर्यंत गेलं होतं तेव्हा ते नाटक केलंय सरेंडर व्हायचं, सगळीकडून जाम झाल्याच्या नंतर। आणि मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टी अटॅचमेंटची हे, कारण प्रॉपर्टी अटॅचमेंट सगळ्या जर झाल्या तर वाल्मिक अण्णाबरोबर आणखी कोणाकोणाच्या प्रॉपर्टी आहेत हेही उघड होईल, कोणाच्या पत्नीच्या आहेत, कोणाच्या कशाच्या आहेत, ते सगळं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।